गोट्याला देव म्हणालो म्हणालो की गोट्याला देव म्हणालो. ते निर्जीव आहे, सजीव का नाही. गोटा एक गोटाच आहे ते. आता हे ध्वजस्तंभ आहे, हे ध्वजस्तंभ काय आहे, याला सर्वांची याच्यावर श्रद्धा बसते पण गोटाच आहे. गोटाच आहे ना, गोटा आहे. गोट्याला आपण कशामुळे म्हणालो, तुमच्या हृदयामध्ये भाव उत्पन्न झाला म्हणून ते गोटा सुद्धा देव होते. म्हणून देव हा देवळात नाही, देव हा तीर्थात नाही, तर देव तुमच्या हृदयामध्ये आहे. आणि हृदयातला देव तुम्हाला पाहण्यासाठी शंभो महादेवाचं नामस्मरण करावं लागल. घरामध्ये जन्मदात्या मायबापांची सेवा करावं लागल. देव हे कोण आहे, तर आपले मायबापच देव आहेत. पण आपण विसरून चाललो, देव हा आपला विसरला. आपण गोट्याला देव म्हणू शकतो. गोट्यामध्ये जेवायची क्षमता नाही, प्रसाद खायची व्यवस्था नाही, तरी पण आपण त्याला जेवायला देतो. पण घरी मायनं पाणी मागितलं गिलास पर आपण देत नाही, मला देवळात जायचं. उगा म्हातारा बस म्हणजे पाणी म्हणतो आपण, पण देव तेच होतं की देव निघता निघता तुम्हाला म्हणला की ते माय म्हणली, बाप म्हणला, अगं बाई मला गिलासभर पाणी दे. तुम्ही काय म्हणल्या, नाही मला देवळात जाऊन उद्या अगोदर पुन्हा जेवायचं होतं तुम्हाला. देवाला निवद, मला भूक लागली तर असे जेवायचे, देवाला निवद दाखवू दे, देवाला निवद दाखवू दे, अगोदर थांब जरासं. मग देव कोणता आहे, देव जन्मदाता मायबापच देव आहे. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, देवळातला देव तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. आणि देवळातला देव प्रसन्न बघायचा असेल तर घरी मायबापांची सेवा, आई वडिलांची सेवा जो कोणी या पद्धतीने करतो, देवळातला देव सुद्धा तुमच्या घरी येऊन तुम्हाला बोलते. गळ्यामध्ये लिंग आहे, कपाळाला भस्म आहे, रुद्राक्षाच्या माळ आहेत. आता गळ्यामध्ये लिंग आहे, पण लिंगाची पूजा करायलो आपण, पण मायबापाची पूजा करू नाही गेलो. पण गळ्यातला लिंग सुद्धा प्रसन्न होण्यासाठी गुरुदेवाचे चरण कमला आठवण करणे, गुरुनं दिलेला गुरुमंत्राचं नामस्मरण करणे, त्या नामाचं चिंतन करणे, आणि तितक्याच प्रेमानं आई वडिलावर सुद्धा प्रेम पाहिजे. जर आई वडिलावर प्रेम नसेल तर किती देवळ पूजा, किती लिंग पूजा करा, किती भस्म लावा, किती रुद्राक्षाच्या माळा घाला, तुळशीच्या माळा घाला, पांडुरंगाची पूजा करा, की दत्तात्रयाची पूजा करा, अजून देवाची पूजा करा, तुम्हाला मायबाप कळाले नाही तर मग काही उपयोग नाही. तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, व्यापारी व्हा, शेतकरी व्हा, काही करा, पण जन्मदाते मायबाप कळाले पाहिजे. जन्मदाते मायबापच कळाले नाही, ते भक्ती करायला निघाले तर देव कसा प्रसन्न होईल, तुम्हाला प्रसन्न होत नाही. देव प्रसन्न व्हायचा अगोदर तुम्ही काय करता, जर एखाद्या अधिकाऱ्याला पुण्या कलेक्टर ऑफिसला आपल्याला काही काम पडलं, एखादी जुनी फाईल तुमच्या प्रॉपर्टीची काढायची असेल, तहसीलला काही एखादी फाईल काढायची, कोणाला बोलता, डायरेक्ट तहसीलदाराला बोलता का तुम्ही, कलेक्टरला बोलता का नाही, कोणाला बोलता, शिपायाला. शिपाई, कलेक्टर जे काम करत नाही ते काम तुमचा शिपाई करते. मग तुमचा तुम्हाला तसं घरामध्ये जर आई वडिलाची सेवा केली तर त्रिभुवनाचा देव तुमच्या घरी चालत येते. कारकून तुम्हाला एवढी फाईल, जुनी किती फाईल असू द्या, 4 पिढ्याची फाईल असू द्या, पण ते कारकून तुम्हाला जर त्याला जर तुम्ही पद्धतशीर बोललात, प्रेमानं बोललात, काही त्याला व्यवस्था केलं त्याची बरोबर, तर ते तुम्हाला कागदपत्र फाईल ताबडतोब काढून देते. मग तुम्ही जर मायबापाची सेवा केला चांगली, तर तुम्हाला गळ्यातला लिंग सुद्धा शंभो महादेव बोलल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रसन्न करून घ्यायचा असेल, देवाला बोलायला लावायचा असेल, तर त्याचे चाबी आहे तर आई वडिलापाशी. म्हणून आई वडिलाला तुम्ही सेवा त्या पद्धतीने घरामध्ये करा, तर तुमची शिवपूजा पूर्ण होते, नाही तर शिवपूजा पूर्ण होत नाही. भोळा महादेव हा खूपच भोळा आहे. भोळा आहे म्हणून त्याला काही मागायचं का, काही मागायचं नाही. तर भोळा आहे म्हणून तुम्ही त्याला, भोळा महादेव आहे पण तुम्ही त्याला काही मागायचं नाही. मागायचं तर काय, भोळा महादेव म्हणजे भक्ती प्रधान देव आहे.
भक्ती प्रधान देव आहे, म्हणून त्याला फक्त भक्तीच मागायची. आपले हे रडगराने काही मागू नाही, देऊ काही सांगू नाही. हे रडगराने आपले पेरलेले कर्म आहेत, एका हातानं पेरायचं, एका हातानं कापायचं. तुम्ही जर मायबापाची सेवा केल्या नाही, रडल्या गाण्याची सेवा केल्या नाही, दुःखी कष्टाची सेवा केल्या नाही, तर तुमच्या पदरी जे पाप आहे ते पाप तुम्हालाच भोगावं लागणार. जर कोण भोगणार आहे? कोणी भोगणार नाही. कोणी भोगणार? तुमचं तुम्हीच भोगणार आहात. म्हणून कर्माला माणसानं चुकू नये. घरामध्ये सर्वांची सेवा केली पाहिजे आणि त्याच्यासोबत भगवंताचं नामस्मरण, दान धर्म असे केलं पाहिजे. अशा धर्म कार्यामध्ये आपण दान धर्म केला पाहिजे, हातून सत्कर्म घडले पाहिजे. शंभो महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लागते काय? फक्त पाणी. पाणी लागते, भस्म लागते, धोत्र्याचे फुले चालते. पण लिंग पूजा करते वेळेस भस्मच लागते, सोबत पाणी लागते. पण बेलपत्री जरी नसलं तर नित्य नियमानं तिळा इतकं तरी बेलाचं पान सोबत असावं. आणि आपण ज्या कुळात जन्मलो, ज्या धर्मात जन्मलो, ज्या गावात जन्मलो, त्या गावाचा, त्या भूमीचा स्वाभिमान आपल्याला असायला पाहिजे. ज्या कुळात जन्मलो, ज्या जातीमध्ये जन्मलो, त्या जातीचा सुद्धा आपल्याला स्वाभिमान असायला पाहिजे. म्हणून आपल्याला भक्ती कुठलीही करा, सगळं काही एक आहे. भगवंत नाम नामस्मरण कुठलंही करा, नामस्मरण हे सगळं काही आहे. देव सगळा एकच आहे. फक्त आपल्याला सवण्याला येण्याला अनेक रस्ते आहेत. लक्षात, अनेक रस्ते आहेत. पैदल येता येते, गाडीने येता येते, हेलिकॉप्टरने येता येते, ट्रेनने येता येते, कोणी वाहनाने येता येते, बैलगाडीने येता येते, सायकलने येता येते, मोटरसायकलने येता येते. तसं देवाकडे जाण्याचे रस्ते सुद्धा तसेच आहेत. देवाच्या जाण्याचे रस्ते म्हणजे कोणत्याही भगवंताचं नामस्मरण. रामकृष्ण हरी म्हणा, देवदत्त म्हणा, अजून कोण्या जगन्माते भगवतीचं दर्शन, नामस्मरण करा, भगवतीची भक्ती करा, किंवा दत्तात्रयाची भक्ती करा, पांडुरंगाची भक्ती करा. पण भक्ती करते वेळेस आपला नित्यनेम जीवनामध्ये असला पाहिजे. नित्यनेम असाल तर तुम्हाला देव पावतो. रामकृष्ण हरी म्हणलं तरी शंभो महादेवाचंच नामस्मरण आहे. देवदत्त म्हणलं तरी महादेवाचंच नाव आहे. पांडुरंग म्हणलं तरी पांडुरंग सुद्धा महादेवच आहे. फक्त आपला भाव पाहिजे. भाव असेल तर आहे. लक्षात, देवापाशी भेदभाव नाही, हे आपल्यापाशी भेदभाव आहे. जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचा माहेर स्वामी माझा. जाती कुळ गोत्र पाहण्याची भक्तीमध्ये काही गरज नाही. लक्षात, साधू संत सांगतात, लक्ष्मण महाराज महाराज सांगतात की जाती कुळ गोत्र न पाहे शंकर, भक्ताचा माहेर स्वामी माझा. लक्षात, या भक्ती मार्गाला देवळामध्ये येण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी कुण्या जाती धर्माच्या लोकांना अधिकार आहे. इथं जात पुसल्या जात नाही, इथं फक्त भगवंताचं नामस्मरण केल्या जाते. म्हणून सर्वांना घेऊन जे गाव चालते त्या गावाचा विकास होतो. जे गाव एकच जात म्हणून चालते त्या गावाचा कधी विकास होत नाही. ना घराचा विकास होत नाही, बुद्धीचा विकास होत नाही. तर सर्वांना घेऊन चालला तर विकास होत असतो. म्हणून तुम्ही सर्वजण सवना गावामध्ये राहता तर सवना गाव याला गाव म्हणतात. तर सर्व 18 पगड जातीचे लोक राहतात त्याला गाव म्हणतात. किंवा एकच कोणती जात राहते त्याला वस्ती म्हणतात. एकच कोणती जात राहते त्याला एक वाडी म्हणतात. लक्षात, गाव म्हणलं की सर्व जाती धर्माचे लोक आहेत. म्हणून गावामध्ये सुख शांती आणण्यासाठी, सर्व धर्म कार्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे. आणि भगवंताचं नामस्मरण सुद्धा केलं पाहिजे. नाम कुठलंही घ्या, ज्या नाम हे बघा, साक्षात महादेव हे वैष्णव, पहिले प्रथम वैष्णव कोण आहेत? साक्षात महादेव आहेत. महादेव हे खूप मोठे राम भक्त आहेत. समुद्र मंथन झालं त्या टाइमला विष निघालं, हालाल होलं, सगळे देव पळून जावले, राक्षस पळून जावले. देवाला आठवलं, कोण आठवलं? महादेवाला बोलवायला. आणि महादेवाला बोलून विष कोण प्रसारण केलं? तर महादेवाने केलं. पण महादेव सुद्धा विष येते वेळेस अगोदर आठवण केली, आपल्या आराध्य देवाची रामाची आठवण केली आणि कंठामध्ये साठवलं. हृदयामध्ये प्रभू रामचंद्राला त्यांनी हृदयामध्ये ठेवलं आणि कंठामध्ये विष ठेवलं. म्हणून त्याचं नाव नीळकंठेश्वर झालं. म्हणून सगळ्यात वैष्णव राम भक्त आहे तर प्रभू शंभो महादेव आहे, त्र्यंबकेश्वर महादेव आहे. लक्षात ठेवा. म्हणून केव्हा बी भेदभाव करू नका.
भगवंताची भक्ती धर्मकार्य असते त्या टाइमला तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन केलं पाहिजे. सर्वांना बोलवलं पाहिजे. इथं सर्वांना अधिकार आहे, कोणाला अधिकार नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना अधिकार आहे. ज्याच्या मुखात नामस्मरण आहे, ज्याची श्रद्धा आहे, त्याला सर्वांना रस्ता सगळ्यासाठी मोकळा. देवाचा दरबार सर्वांसाठी खुला आहे. म्हणून केव्हाही बी आम्ही एका विशेष जातीवर याला येऊ नका, त्याला येऊ नका, हे तुम्हाला दोष लागते. तुमच्या हातून देव सुद्धा रुष्ट होते, देव तुमच्यावर कोपते. म्हणून देवाला सर्व काही एकच आहे. म्हणून तुम्ही सर्वजण या सवना गावामध्ये राहता तर भगवंताचं नामस्मरण सर्वांनी केलं पाहिजे. मी थोडस नामस्मरण मग पुढे म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणा. म्हणता की म्हणा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येकानं नामस्मरण केलं पाहिजे. नाम हे खूप मोठी ऊर्जा आहे आणि कलियुगामध्ये नाम हे नामच देव आहे, नामच पूजा आहे, नामच तप आहे, नामच सगळं काही साधन आहे. म्हणून नाम रूपानं भगवंत कलियुगामध्ये आज सुद्धा आहे. सगुण रूपानं देव तुम्हाला दिसत नाही, तर नाम रूपानं तुम्हाला भगवंत दिसते. म्हणून भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. नित्य नियमानं आपण लिंगपूजा केली पाहिजे, गुरुकुल दीक्षा घेतली पाहिजे, भस्म लावला पाहिजे, रुद्राक्षी घातला पाहिजे. राम भक्त असाल तर तुळशीची माळ घातली पाहिजे, तुळशीची पूजा केली पाहिजे. पांडुरंगाचे भक्त असेल, कृष्णाचे भक्त, आपला नित्यनेम आपण रोज सकाळी उठल्यानंतर केला पाहिजे. भगवंताचं नामस्मरण सर्वांना सुख देणार आहे. भगवंताचं नामस्मरण खूप मोठी औषधी आहे. भगवंताचं नामस्मरण ही नौका या भवसागरातून पार करून नेणारी नौका आहे. म्हणून तुम्ही सर्वजण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आता संताजवळ काय असतं तर भगवंताचं नामस्मरण असतं. म्हणून तुम्ही सर्वजण भगवंताचं नामस्मरण करा. कलियुगामध्ये सुद्धा देव बोलते, देव चालते, देव खेळते, देव खाते, तुमच्या हातानं सर्व काही करते देव. फक्त तुमचा भाव तसा बनायला पाहिजे. आणि भाव बनण्यासाठी गुरु महाराजाच्या चरणावर दृढ भाव आणि मुखात नाम पाहिजे. म्हणून तुम्ही सर्वजण भगवंताचं नामस्मरण करा. नाम घेतलं असं कोणी वाया गेलं नाही. नामस्मरण ज्यांनी घेतलं त्याला त्या नामानं खूप काही दिलं. नाम सर्व शक्ती आहे. नाम सर्व संपत्ती, विश्वाची संपत्ती आहे. नाम हे खूप मोठा खजिना आहे. नाम हे खूप मोठा खजिना आहे, कदा काळी संपणार नाही. जर आपण हैदराबादला जायचं किंवा परराष्ट्रामध्ये जायचं, विमानात जायचं काम पडलं तर तुमच्या सर्व बॅगा चेक केल्या जातात. लक्षात सर्व चेकिंग होते. तुमचे कपडे लते सगळं मशीन मध्ये तपासतात. कोणतंच काही जमत नाही. ज्या वस्तू विमानात जमत नाही, मानव निर्मित विमानामध्ये जमत नाही, तर या देहरूपी मंदिरातून जेव्हा जीवात्मा रूपी प्रवासी करतो त्या टाइमला आपल्यासोबत काय लागते तर पुण्यरूपी पैसा लागते. तो पैसा कुठला येतं? आपण मानवानं केलेला पैसा बरे चालत नाही, तर पुण्यरूपी पैसा आपल्या सोबत पाहिजे. पुण्यरूपी पैसा असा तर आपला प्रवास सुखाचा होऊ शकतो आणि त्या परमात्म्याची सुद्धा आपल्याला भेट होऊ शकते. म्हणून तुम्ही सर्वजण भगवंताचं नाम म्हणून तुम्ही कशा काय हेलिकॉप्टर मध्ये जा किंवा विमानामध्ये जा, जहाजामध्ये जा की बस मध्ये जा. म्हणजे कसं पांडुरंगाचं नामस्मरण एक जहाज आहे, खूप विशाल जहाज आहे. शंभो महादेवाचं नाम विमान आहे. त्या विमानामध्ये जायचं कशामध्ये ज्याच्यातून ठरवायचं. म्हणून भगवंताचं नामस्मरण नित्य नियमानं करा. कधा काळी तुम्ही नामापासून ठरू नका, नामापासून दूर जाऊ नका. नाम हे आपण सनातन हिंदू धर्म जन्माला आलो. सनातन हिंदू धर्माचा स्वाभिमान आपला असं संघटित राहिलं पाहिजे. सर्वांनी धर्म कार्य सतत केलं पाहिजे. बऱ्याच लोकांना वाटते काय हे सप्ताह ते सप्ताह, महाराज लोकांना काही कामं नाही, सप्तेच करत बसायचे. कोठे भाग सप्ते सप्ते आम्ही वेळ रत्ताळ हो. सप्ताह केल्याशिवाय तुम्हाला धर्मबुद्धी कळणार कोठे आहे. गुरुकुल सगळे बंद झाले. बंधाऱ्याला आमचं सांग काय हे सप्ताह कुठल्या वर्गाने द्यावा, हे वर्गाने द्यावा, ते वर्गाने.
आणि द्यायचं आपण घडलं तर द्यायचं, पण आपण तसं बोलायचं नाही. दोष तुलाच लागतो. करणारे सप्ते करून निघून जातात, तू बोलणारा तूच राहणं तोच प्रॉब्लेम. त्याच्यामुळं काही असंही नाही, भगवंताचं नामस्मरण केले पाहिजे. म्हणून आता काय झालं, तुम्ही लोक दान धर्म करत ना, आणि सप्ते सुद्धा काही काही लोक बंद पाडायचा प्रयत्न करतात, चालू आहेत. पण ज्या लोकायला ते गुण दिला, त्या लोकायला पण तबला वाजवणं, गायक झाले, कोणी काही वादक झाले, कोणी टाळ वाजवते, कोणी कीर्तन करते, कोणी कथा सांगते, हे पूर्वजन्माच्या पुण्याने त्यांना ते प्राप्त झालेले आहे. भगवंताचे दूत म्हणून या भूतलावर त्यांना सेवक म्हणून पाठवलेले आहे. कोणी पुरोहितपणा करता, हे ब्राह्मण शास्त्र इथं आले. खेड्याखेड्यामध्ये ब्राह्मण लोक पूर्वी भरपूर होते, पण त्यांनी सुद्धा व्यवसायाकडे वळलेले आहेत. कशासाठी वळले? तुम्ही दान धर्मच करायला तयार नाही, प्रत्येकाच्या पाठीमागे व्याप ताप लागलेले आहे. पुरोहित लोक आहेत, जंगम स्वामी सुद्धा व्यावसायिक झाले. पुरोहित गिरी पुरी भारती हे लोक जे पुरोहितपणा करत होते, हे सुद्धा व्यवसाय कशामुळे म्हणे? तुम्ही म्हणता 10 रुपये घ्या, 20 रुपये घ्या, 50 रुपये, तर त्यांचा एक दिवस येतं कार्यक्रमाचा सगळा अख्खा दिवस जाते. पाठीमागं काय? पूर्वी सुद्धा राजे महाराजे दान धर्म मोठ्या प्रमाणात करेल म्हणून पुरोहित लोक सुद्धा गावात राहत होते, सांगत होते. नित्यनेम एकादश कधी आहे, शिवरात्र कधी आहे, परदोष कधी आहे, हे त्यांनाच विचारत होते, सांगत होते. म्हणून ज्याचा मार्ग त्यांनी करावा, म्हणून त्यांना सुद्धा दान धर्म केलं पाहिजे. पुरोहित लोक सुद्धा त्यांना त्यांच्या पाठीमागे लेकरं बाळ परिवार असते. म्हणून जंगम स्वामी गावात असेल तर त्या जंगम स्वामी दान धर्म भरपूर केला पाहिजे. तर त्याचा पाठीमागचे ते सुखानंद भगवंताचं नाव तुम्हाला शिकवणारं कोण आहे? ते शिक्षक आहेत तुमचे. धर्माचं आचरण शिकवणारे ते लोक शिक्षक आहेत. हे शिक्षक बंद झाले म्हणून तुम्ही सुद्धा अस्तव्यस्त वागले. तुम्हाला कोणता भस्म लावायचं माहित नाही, कशी लिंग पूजा करावं हे माहित नाही, किंवा चंदन कसं लावावं, चंदन कसं उगावं, पूजा कशी करावी, कोण्या बोटानं चंदन लावावं, कोण्या बोटानं टिकला लावावं, हे सुद्धा तुम्हाला माहित नाही. तुम्हाला एक आता तर काय झालं, मोबाईल मध्ये सर्व बघा, सर्व काही मोबाईल. म्हणून पुरेही सुद्धा गावामध्ये असलं पाहिजे. आणि जे काही जंगम स्वामी असतील, कोणी ब्राह्मण असतील, गिरी पुरी भारती असेल, त्याची व्यवस्था गावानं करायची असते. लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा अशा कार्यक्रमानं दान मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. तुम्हाला लोकांचे उलटे डोके चालतात, एवढे याला दान काय करायचं असं करतात. पाठीमागं व्याप तापत्य करत, त्यांचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे. देवानं त्यांना ते गुण दिला. तुम्हाला समाजाचं ते कुंपण आहे. जसं मळ्याचं कुंपण आहे, ते मक्का तुम्ही लावली, रानडुकरं खाय, तुम्ही काय केलं? बॅटरी लावली काही सोलार नाही, दुसरं अजून काय म्हणतात, झटका मशीन लावली, झटका लागला की ते डुकर मरून जाते, आरण जात नाही. तसं तुम्हाला झटका लागला पाहिजे. कशाचा? धर्माचा झटका तुम्हाला लागला पाहिजे. म्हणून पुरोहित लोक जोपासा. पुरोहित लोक जर गायब झाले तर तुम्हाला धर्म राहत नाही. कुंपण शेताचे गेल्यावर काय होतं? शेताचं कुंपण गेल्यावर शेत सुरक्षा राहील का? नाही. म्हणून तुमच्या तरुण पिढीला शिकवण्यासाठी ह्या ब्राह्मण शास्त्री गिरी पुरी भारती जंगम या लोकांना तुम्ही सदा दान केलं पाहिजे. ही तुमची समाजाची सुरक्षा आहे, समाजाचं कुंपण आहे. याचं जर तुम्ही सुरक्षा नाही घेतलं, हे जर व्यवसाय करू लागले, तुम्हाला कोण सांगणार आहे? इंग्रजाच्या काळामध्ये गुरुकुल सगळे हिंदू धर्माचे गुरुकुल बंद झाले. जी काही संस्कृती आपल्याकडे आहे ती सगळी आता जास्तीत जास्त इंग्रज प्रणाली आहे. भाषा इंग्रजी शिका तुम्ही, पण ती व्यवसायासाठी आहे. आपले संस्कार आपण शिकले पाहिजे. आपले संस्कार शिकवण्यासाठी आपले पुरेही सुरक्षित राहिले पाहिजे. पुरोहित लोकांकडे लक्ष केलं पाहिजे. गवायबीक पुरोहित लोक आले, त्यांना दान धर्म कधी ठरवू नये. लक्षात त्यानं सांगलं तेवढी दक्षिणा द्यावी. हे तुमच्या त्याच्यामध्ये तुमच्यासाठी भलं आहे. म्हणून तुम्ही हे पुरोहित लोकांना लक्ष दिलं पाहिजे. वारकरी लोक आहेत, आता हरी कीर्तन करा, हे जर नाही केलं तर बघा, हे सप्ते बंद पडले, तुम्ही तुमचे लेकर तुमच्या हाती राहत, कोणी हातात. मानवाचा मेंदू विध्वंसक आहे. मानवाचा मेंदू हा विध्वंसक आहे. याला सात्विक खुराक पाहिजे असं तर भगवंताच्या नामामध्ये सप्त्यामध्येच मिळते, बाकी कुठेही मिळत नाही. 365 दिवसातले 358 दिवस तुम्ही तुमचा व्यवसाय करा. फक्त 7 दिवसाची ही ऊर्जा आहे. तुम्हाला बिलकुल तुम्ही श्रद्धा ठेवा. नाही तुम्हाला 358 दिवस तुम्हाला नाही पुरता, अनुभव करून बघा, तुम्ही तपासून बघा. तुम्ही जे लोक नामस्मरण करतात, जे लोक नास्तिक खातात, त्यांच्या रक्ताची चाचणी करतात. काय लहरी बघता तुम्ही? अंधश्रद्धा नाही, श्रद्धा आहे. आजही डॉक्टर लोक, सायंटिस्ट लोक भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात. जे लोक नांदेडमध्ये लाईफ केअर दवाखाना आहे, डॉक्टर कार्लेकर, डॉक्टर शिरळकर रोज नित्य नेमानं भगवंताचं नामस्मरण करतात. आणि नामस्मरण करून आणि दान धर्म अन्नदान हे सुद्धा दवाखान्यात ते करतात. म्हणून शेवटी तुम्ही बिमार पडलात,
हैदराबादला ऍडमिट आहात, 3-4 करोड रुपये जरी बिल झालं तरी डॉक्टर शेवटी काय म्हणतात, देवाच्या भरोश्यावर म्हणतात. शेवटी देव आला की नाही. मग कोणता असा पंथ आहे, कोणता असा धर्म आहे, कोणत्याही जगाच्या पाठी जेवढे काळ्या डोक्याचे माणसं आहेत ते शेवटी कोण्याने कोण्याच्या पद्धतीने देवाला मानतातच. लक्षात, मुसलमान अल्लाह म्हणून मानतात. घरात राहायची सोय नसते, खाण्याची सोय नसते, 8-8, 9-9 लेकरं असतात तरी पण कोणाच्या, अल्लाच्या भरोश्यावर असतात. मग ते लोक सुद्धा त्या अल्लावर किती श्रद्धा ठेवतात विचार करा तुम्ही. आज ख्रिश्चन लोक जर आहेत, हे बघा, जगाच्या पाठीवर कोणताच असा मानव, कोणताच असा पंथ नाही की देवाला मानले असे. म्हणून देव ही शक्ती सर्व या भूमंडळामध्ये कार्य करत असते. म्हणून तुम्ही लोकांनी पुरोहित लोकांची सुरक्षा केली पाहिजे. पुरोहित लोक गावामध्ये जोपासले पाहिजे. त्यांना तुम्ही जर त्यांना शेतामध्ये काम तर मग ते कसे पाठांतर, कसे वेदपाठ कसा करतील, पुरातन 18 पुराण शास्त्राचा अभ्यास कोण करणार, त्यांनी अभ्यास करावा. तुम्हाला ते खतपाणी त्या नाम रूपाने द्यावं. म्हणून तुमचे संस्कार जोपासण्यासाठी हे गुरुकुल आवश्यक आहे. म्हणून तुम्ही सर्वजण धर्माचा आचार करून जीवन जगा. सनातन हिंदू धर्माचा काळ आता सध्या फार बिघडलेला आहे. म्हणून तरुण पिढी बिघडू नाही. तर तुम्हाला म्हातारपणी जर मुलं सोय करत नसतील तर काय उपयोग आहे. संतती असून काय, पोरगा असून काय उपयोगाचा आहे. जर आपला मुलगा आपली व्यवस्था करत नसेल, नास्तिक बनत असेल, आणि नास्तिक बनण्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. म्हणून जंगम स्वामी गावामध्ये आता शिव मंदिर एवढं मोठं बांधकाम केले, याला पुरोहित नसेल तर नित्य नेमानं रोज पुरोहित पाहिजे. त्या पुरोहिताला पगार चांगली द्या, कंजूसपणा करू नका. त्याचा पोट भरलं पाहिजे, असं त्यानं समाधान राहायला पाहिजे, समाधान पूजा केला पाहिजे. तुम्ही लक्षात, सर्वांनी त्या पुरोहिताची सोय चांगली घेतली, तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. कोणी काही म्हणलं त्याला काही बोलू नये. त्याची राहण्याची खाण्याची व्यवस्था टापटीप केली पाहिजे. तेव्हा समाधानकारक पूजा अर्चा करून तुम्हाला धर्म शिक्षण त्यांच्याकडून मिळत. म्हणून तुम्ही सर्वांनी या आचारी पुरोहित लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्षात. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. म्हणा पडला. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. 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 हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ लिंगा. 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 हर हर महादेव सांबा 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 काशी विश्वनाथ लिंगा. या महादेवाची पूजा नित्य नियमाने करत राहा.